नमस्कार. पुढचं गणित आपण बघणार आहे. एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आहे आणि 38वे पद 128 आहे. तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. ठीक आहे. मी तुम्हाला दिलेलं आहे 19th टर्म जो आहे तो 52 आहे आणि 38 टर्म जो आहे तो 128 आहे. तर तुम्हाला पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. मग पहिले जे 56 आहेत टर्म्स त्यांचा सम काढायचा आहे. काय काढायचं? बेरीज काढायची. म्हणजे तिथं आपल्याला एसचं सूत्र येणारच आहे. तर प्रथम आपण काय करू, दिलंय काय 19वं पद म्हणजे T19 तुम्हाला किती दिलंय 52 दिलंय आणि 38 T38 किती दिलंय 128 दिलंय. ठीक आहे. Tn चं सूत्र लिहू आपण. Tn इज इक्वल टू ए अधिक एन वजा 1 ऑफ डी. ए आणि डी आपल्याला माहित नाहीये. तर Tn म्हणजे T19 बरोबर ए अधिक तुमचं एन म्हणजे ह्याच्यासाठी 19 होईल. 19 वजा 1 ऑफ डी काय ते आपण परत सोडूया बघा. असे नाही. T19 बरोबर ए अधिक 19 वजा 1 18 आणि हा डी. ठीक आहे. तर हे आलं आपलं समीकरण क्रमांक 1. त्याच प्रकारे आता परत सूत्र लिहू. Tn बरोबर ए अधिक एन वजा 1 ऑफ डी. मग Tn तुमचा आता हा घेऊ 38. म्हणजे T38 बरोबर 1 अधिक एन तुमचा 38 आहे वजा 1 ऑफ डी. मग T38 बरोबर ए अधिक 38 वजा 1 37 आणि हा डी. ठीक आहे. हा आला समीकरण क्रमांक 2. वाजू नकोय. नंतर हे दोन्ही समीकरण एका खाली एक लिहू. पहिलं समीकरण काय तुम्हाला T19 समीकरण आहे. T19 इथं 19 ची किंमत आपण टाकली ना अजून. 19 ची काय किंमत आहे 52 आहे. म्हणजे इथं काय येईल 52 बरोबर ए अधिक 18 डी. आणि ह्याच्या खाली दुसरं समीकरण हे T38 ची किंमत 128 दिलेली. मग इथे 128 बरोबर ए अधिक 37 डी. ठीक आहे. आता काय करायचंय या दोघांची आपण काय करू बेरीज करू. बेरीज का करायची म्हणजे कॅन्सल काय ए आणि डी असं काय होणार नाही. असं काय करायचंय कारण जे उत्तर येईल आता ते पुढं आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे, पुढं उपयोगी पडणार आहे. कळलं का? म्हणून यांची बेरीज करून ठेवू. तर 128 अधिक 52 किती येतात 180 येतं ना. 180 बरोबर ए अधिक ए 2a अधिक 37 अधिक 18 55 डी. आता एस एनचं सूत्र लिहू आपण. एस एन बरोबर एन छेद 2 कंसामध्ये 2a अधिक एन वजा 1 ऑफ डी हे सूत्र आहे यांचं. इथं आपल्याला हे बघा पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. म्हणजे इथं एन आपला 56 आहे. म्हणजे एन 56 बरोबर एन छेद 2 म्हणजे 56 छेद 2 2a हा असंच राहील आपल्याला माहित नाही प्लस 56 वजा 1 ऑफ डी देखील आपल्याला माहित नाही हा असंच राहील. मग एन 56 बरोबर हे इथं भागाकार होईल आपल्या ह्याचं म्हणजे भाग जाईल बघा. बे एक बे 2 4 आजच्याला 1 बे 28 म्हणजे इथं 28 येईल कंसामध्ये 2a अधिक 56 वजा 1 55 हा डी. ठीक आहे. तर 2a अधिक 55 डी हे बघा इकडं 2a अधिक 55 डी. ह्या 2a अधिक 55 डी ची किंमत काय ती 180. तर ही इथं आपण टाकू शकतो. 2s 56 बरोबर 28 आणि डायरेक्ट कंसामध्ये यांची किंमत किती आहे 180. म्हणून s 56 बरोबर 28 गुणिले 180. मग हा गुणाकार करायचा. s 56 बरोबर गुणाकार करून घ्यायचा 5040 5040 लक्षात. तर म्हणजे प्रश्न हे उत्तर आलं आपलं पहिल्या 56 पदांची बेरीज
हे बघा दाखवतो, एक मिनिट तुम्हाला. आलं का? प्रश्न काय तो, पहिल्या 56 पदांची बेरीज किती आलेली आहे ती, हे इथं 5040 इथं लिहू शकता वाक्यामध्ये. आलं शेवटचं उत्तर असं. ठीक. पुढचा प्रश्न 5वा. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत संख्या, लक्षात ठेवा महत्वाचं आहे, 3 क्रमागत संख्या म्हणजे त्याला म्हणतात 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. अशी 3 क्रमागत संख्या त्यांच्या पदांची बेरीज 27 आहे व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ते पदे शोधा. तर इथं 3 क्रमागत संख्या आहेत, ते आपल्याला गृहीत धरावे लागतील पहिला. म्हणजेच काय, 3 कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे क्रमागत, एकानंतर एक येणाऱ्या. तर आपण लिहू शकतो इथं 3 क्रमागत संख्या, 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. कशा असतात लक्षात ठेवा. ए असतो मध्ये, सेंटरमध्ये, उजव्या बाजूला A+D आणि डाव्या बाजूला A-D. ह्या असतात 3 क्रमागत संख्या. कसं लक्षात ठेवायचं, ए उजव्या साईडला A+D, या साईडला A-D. ह्या आहेत 1 2 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर, 3 क्रमागत संख्या. त्यांनी पहिली अट काय दिलेली आहे, त्या 3 क्रमागत संख्यांची बेरीज 27 येते. म्हणजे ह्यांची बेरीज पहिल्या अटीनुसार, पहिली अट काय आहे, या तिघांची बेरीज म्हणजे A-D प्लस A प्लस A अधिक D बरोबर किती येते, 27. हे आपण सोडवायचं. A-D प्लस A प्लस A प्लस D बरोबर 27. A म्हणजे 3A इथं आले, 3A इथं -D इथं +D म्हणजे हा कॅन्सल होईल. म्हणजे 3A बरोबर 27. तर A किती आला, 27/3. तर A किती आला, 9 त्रिक 27. A ची किंमत आली तुमची 9. आता दुसरी अट जी आहे, दुसऱ्या अटीनुसार काय आहे दुसरी अट, त्यांचा गुणाकार 504 आहे. म्हणजे या 3 क्रमागत संख्यांचा गुणाकार म्हणजे 1 2 3 ह्या तिघांचा गुणाकार म्हणजे A-D गुणिले A अधिक D यांचा गुणाकार किती येतो, 27. या व्यवस्थित लिहू. पहिल्या हा A इथं लिहू स्टार्टला, नंतर A+D आणि A-D बरोबर 27. ठीक आहे. आता इथं दाखवतो मी तुम्हाला आता A+D A-D म्हणजे ते सूत्र आहे A+B A-B बरोबर A वर्ग वजा B वर्ग. म्हणजे इथं येईल A वर्ग वजा D वर्ग बरोबर किती येतोय, 27. एक्सपान्शन केले, एक्सपान्शन फॉर्म्युला. नंतर हा कंस खोलला, आपण गुणाकार केला. A नी A वर्गला A घन वजा A नी D वर्गला AD वर्ग बरोबर 27. हा इथं एक आहे थोडं मिस्टेक आहे, 27 नाही, इथं 504 आहे, सॉरी. हे बघा इथं 504 इथं 504 दिले ना. यांचा गुणाकार किती आहे, 27 ह्याचं होतं, यांची बेरीज हे अगोदर केलेलं आपण 27. कारण ही पहिल्या अटीनुसार. दुसऱ्या अटीनुसार काय येतं ते बरोबर 504 त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर इथं आपण A ची किंमत टाकू. A किती आलाय, 9 आलाय ना आपला. तर A घन म्हणजे 9 घन वजा AD वर्ग म्हणजे 9D वर्ग बरोबर 504. 9चा घन किती येतो, 9चा घन येतो 729. लक्षात ठेवा, नसनेतना गुणाकार करून घ्यायचा आपण. वजा 9D वर्ग बरोबर 504. नंतर या 504ला इकडे शिफ्ट करू, 729 -504 आणि ह्या वजा 9D वर्गाला इकडे घेऊ, या बाजूला उजव्या बाजूला, म्हणजे साइन चेंज होईल, +9D². आता यांचा वजा बाकी 729 वजा 504 वजा बाकी त्यांची किती ती 225.
बरोबर 9D वर्ग. 9D वर्ग बरोबर 225 येतोय. तर इथं डी वर्ग बरोबर 225 भागिले 9 बरोबर. म्हणजे इथं डी वर्ग ठेवला आपण, 9ला इकडे ट्रान्सफर केलं. 9च्या पाड्यात हे बघा भाग जातो का बघा. 9 1 9 हे 22 आहे, म्हणजे 9 2 18 9 3 21 जातोय का. हो जातं ना. 9 1 9 9 2 18 9 3 27 येतो ना. मग 9 2 जाईल. 9 2 18, मग इथं 4 राहतील आणि 5 9 45 म्हणजे 5 येईल. म्हणजे तुमचा डी वर्ग येईल 25. मग आता हे वर्ग काढा. तर डी बरोबर किती येईल, याचा वर्गमूळ म्हणजे 5. तर डी आला तुमचा 5 आणि मग अशी ए आला होता तुमचा 9. तर ए आणि डीच्या किमती आपल्या आलेल्या आहेत. लक्षात आहे ना. ए बरोबर 9 आलेला होता आणि आता हा डी किती आलाय, डी बरोबर किती आलाय 5. आता आपण लिहू शकतो 3 क्रमागत संख्या, 3 कॉन्सिक्युटिव्ह नंबर कोणत्या कोणत्या आपल्या लक्षात आहे ना. ए प्लस डी आणि ए मायनस डी. तर पहिली वाली कोणती आहे, ए वजा डी. तर ए वजा डी म्हणजे किती, ए किती आहे 9, 9 वजा डी 5, तर किती येते 4. ठीक आहे. म्हणजे पहिली क्रमागत संख्या तुमची ए वजा डी किती आली 4. दुसरी वाली काय आहे, ए किती आहे 9, दुसरी किंमत म्हणजे दुसरी तुमची क्रमागत संख्या 9. आणि तिसरी ए प्लस डी बरोबर ए किती आहे 9, 9 प्लस 5 इज इक्वल टू किती आला 14. तर तुमच्या 3 क्रमागत संख्या आल्या बरोबर. ही पहिली वाली, ही दुसरी आणि ही तिसरी. त्यांच्या किमती आल्यात बघा. एकाची 4, एकाची 9, एकाची 14. ठीक आहे. पुढचं गणित बघू आपण. काय सांगितलं त्यांनी, एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत संख्या. आता कोणतं गणित आहे, 4 क्रमागत संख्येचं आहे, म्हणजे 4 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. तर त्या 4 क्रमागत संख्येची जे पदं आहेत त्या पदांची बेरीज जी आहे ती किती आहे 12 आहे. किती आहे 12 आहे. म्हणजे 4 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स यांची बेरीज सम. तसेच त्या 4 क्रमागत पदापैकी जे तिसरं पद आहे व चौथं जे आहे ह्या दोघांची बेरीज 14 आहे. म्हणजे थर्ड तुमचा जो कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे आणि फोर्थ कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे त्यांचा सम जो आहे तो 14 आहे. तर ती 4 पदे काढा. म्हणजे एकंदरीत आपल्याला ही 4 क्रमागत पदं काढायची आहेत, संख्या काढायची. मग पहिलं आपल्याला 4 क्रमागत संख्या लिहाव्या लागतील. आता 4 क्रमागत संख्या, 3 क्रमागत संख्या पहिले लिहायच्या. मगाशी मी सांगितलं तुम्हाला ह्याच्या अगोदरच्या गणितात. ए उजव्या साईडला ए प्लस डी आणि इकडं ए मायनस डी, ह्या 3 क्रमागत संख्या आहे. आता ह्याच्यामध्ये एक ऍड करायची ए प्लस 2D. तर ह्या काय आहेत, ह्या 4 क्रमागत संख्या आहे. दीज आर द 4 कॉन्सिक्युटिव्ह नंबर. फार सोपं आहे. 3 क्रमागत म्हटलं तरी मी तुम्हाला सांगितली आयडिया. मध्ये ए उजव्या साईडला ए प्लस डी, डाव्या साईडला ए मायनस डी. 4 असतील तर पहिले ह्या 3 लिहून घ्यायच्या. ए प्लस डी, ए मायनस डी आणि एक कॉमा टाकून ए प्लस 2D. 1 2 3 4 अशा 4 क्रमागत संख्या आल्यात. आता त्यांनी 8 दिलेली आहे, मी लिहू शकता. पहिल्या अटीनुसार काय आहे पहिली अट, त्या 4 पदांची बेरीज 12 आहे. म्हणजे या चारींची बेरीज किती आहे 12. ए मायनस डी अधिक ए प्लस ए अधिक डी अधिक ए अधिक 2D बरोबर 12. मग कंस खोलायचे. ए वजा डी प्लस ए अधिक डी प्लस ए अधिक 2D बरोबर 12. टोटल ए किती आहेत मोजायचे आपण, प्लसमध्ये का मायनसमध्ये बघू. इथं एक ए प्लसमध्ये सगळे 1 2 3 4 म्हणजे किती येतो हा 4A. ठीक आहे. आता वजा डी आहे इथं प्लस डी आहे म्हणजे हे कॅन्सल होईल. अजून 2D आहे म्हणजे इथं येईल 2D बरोबर 12. ठीक आहे. 4A प्लस 2D बरोबर 12. आता 4 2 आणि 12 हे बेच्या पाड्यात जातात, म्हणून याला जर 2नी भागलं तर काय होतंय, बे 1 बे 2 4 बे 1 बे 1 बे 1 बे संग 12.
म्हणजे भाग जातो आणि 2a प्लस डी बरोबर 6 म्हणजे एक छोटं आपल्याला समीकरण मिळतं. आलं का? भाग जातोय म्हणून. आता दुसऱ्या अटीनुसार काय आपलं लिहिता येईल बघा. दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगितली त्यांनी, तसेच त्या 4 क्रमांकात पदापैकी बघा तिसरं पद व चौथं पद ह्या दोघांची बेरीज 14 आहे. तर तिसरं पद कोणतं आहे? 1 2 3 म्हणजे हे तिसरं पद ए अधिक डी अधिक चौथं पद ए प्लस 2d ए प्लस 2d किती आहे त्यांची बेरीज त्यांनी दिली 14. तर इथे लिहिलं आपण 14. ठीक आहे. तर यांचा कंस खोलायचे ए अधिक डी अधिक ए अधिक 2d बरोबर 14. ठीक आहे. तर किती येतं इथे ए 2 येतात प्लस डी प्लस 2d 3d बरोबर 14. हे आलं समीकरण नंबर 2. ठीक आहे. दोन्ही समीकरण एका खाली एक लिहिणे. पहिलं काय समीकरण आहे 2a प्लस डी बरोबर 6 2a अधिक डी बरोबर 6 आणि हे दुसरं 2a प्लस 3d बरोबर 14. ठीक आहे. सबट्रॅक्ट करू, चिन्ह चेंज करू. 2a प्लस 2a मायनस 2a या कॅन्सल होतो. वजा 3d प्लस d आहे तो वजा 2d बरोबर. आता बघा वजा 14 प्लस 6 म्हणजे वजा 14तून 6 गेले किती राहतात 8 ना 8. ते वजा वजा कॅन्सल होईल. d बरोबर 8/2 d बरोबर 4. तुम्हाला d ची किंमत आली 4. ओके. आता ही जी d ची किंमत आलेली ही कोणत्याही एका समीकरणात ठेवणे आणि a ची किंमत काढणे. मी पहिल्या समीकरणात ठेवतो. हे पहिलं समीकरण आहे 2a प्लस डी इज इक्वल टू 6 म्हणजे काय 2a प्लस डी 4 आहे बरोबर 6 म्हणून 2a बरोबर हा 4 इकडे जाईल म्हणजे 6 वजा 4 किती येतो 2 म्हणून a बरोबर 2/2 म्हणून a बरोबर 1. आता तुमच्याकडे दोन्ही किमती आहेत. ही डी ची किंमत आहे तुमची 4 आणि a ची किंमत आहे तुमची 1. ठीक आहे. आता तुमच्या 4 क्रमांक संख्या तुम्ही त्यांची किंमत काढू शकता. 4 क्रमांक संख्या मी तुम्हाला सांगितलं होतं आहे का लक्षात. a ह्या साईडला a अधिक d या बाजूला a वजा d आणि अजून एक कॉमा टाकून a अधिक 2d म्हणजे 1 2 3 4 ह्यांची आपल्याला किंमत काढायची. तर इथं आपण लिहू शकतो 4 क्रमागत संख्या कोणती पहिलीवाली a वजा d दिसते का ही पहिली a वजा d. a किती आहे तुमचा 1 वजा d किती आहे 4 किती येते वजा 3. दुसरी किती आहे a बरोबर डायरेक्ट उत्तर किती आहे 1. तिसरी क्रमांक संख्या a प्लस d म्हणजे a किती आहे 1 प्लस d किती आहे 4 किती आला 5. आणि चौथी इथे लिहितो मी चौथी काय आहे a प्लस 2d बरोबर a किती 1 प्लस 2 कंसामध्ये d 4 म्हणजे इज इक्वल टू 1 प्लस 4 टू 8 म्हणजे तुमचा ही आली किती किंमत 9 आली. अशा पद्धतीने 4 क्रमांक संख्या तुमच्या आली. ठीक आहे. तर पहिली क्रमांक संख्या बघा काय किंमत आली वजा 3. दुसरी क्रमांक संख्याची किंमत 1. तिसऱ्या क्रमांक संख्येची किंमत 5 आणि चौथ्याची किती आली इथं 9. ठीक आहे. 1 2 3 4 4 उत्तर आपण काढलेलं आहे. बघा ॲप्लिकेशन ऑफ AP शाब्दिक उदाहरणं आहे त्यातली. या धड्याचं शेवटचा पार्ट आहे आता वर्ड प्रॉब्लेम्स. ठीक आहे. बघूया आपण. सानिकाने 1 जानेवारी 2016 ठरवले की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 अशा प्रकारे ती बचत करीत राहील. ठीक आहे. तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली. लक्षात मैत्रिणी सेव्हिंग्स करायचं ठरवलं 1 जानेवारी 2016 पासून. ती अशी की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी 12, मग चौथ्या दिवशी काय असेल 13, 14, 15 असं म्हणजे दर दिवसाला ती ₹1
वाढवून बचत करणार याचा अर्थ. तर असं 1 वर्षभर 31 डिसेंबर 2016 पर्यंत एकूण तिची किती बचत होईल असं त्यांनी तो प्रश्न विचारलाय. तर तिने ज्या पद्धतीने बचत करायचं ठरवलंय त्याच्यावरून आपल्याला त्याची क्रमिका मिळेल. म्हणजे बघा 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये असं वाढत जाईल. बरोबर. मग ती क्रमिका आपल्याला काय भेटेल तर सिक्वेन्स 10, 11, 12. ठीक आहे. म्हणजे टिंब ही क्रमिका आहे. दिस इज द सिक्वेन्स. आता या क्रमिकेमध्ये आपल्याला सामान्य फरक किती भेटतोय T2 वजा T1 म्हणजे 11 वजा 10 1 भेटतोय, 12 वजा 11 1 भेटतोय. म्हणजे तुमचा जो सामान्य फरक म्हणजे जो D असतो कॉमन डिफरन्स तो किती येतोय 1 येतोय. आणि D ची किंमत जी 1 आहे ती स्थिर आहे. आता एका वर्षामध्ये किती दिवस असतात 365 दिवस असतात. म्हणजे एका वर्षाचं कॅल्क्युलेशन तिचं 1 जानेवारी 2016 ते कुठे येते 31 डिसेंबर 2016. म्हणजे एका वर्षात तिची सेव्हिंग किती झाली, ठीक आहे, बचत किती झाली हे आपल्याला काढायचं आहे. तर आता हे 2016चं जे वर्ष आहे हे एक लीप वर्ष आहे. 2016 हे लीप वर्ष आहे म्हणजे लीप इयर आहे. लीप इयर म्हणजे काय, टोटल किती असतात 365 असतात. तर लीप वर्ष म्हणजे त्यामध्ये फेब्रुवारीमध्ये 1 दिवस एक्स्ट्रा असतो. कळलं का. म्हणजे एकूण दिवस किती जातील, एकूण दिवस वर्षभरात किती असतील 366 असतील. आलं लक्षात. 366 दिवस लीप वर्ष आहे म्हणून. तर आपण टोटल दिवस का काढले वर्षभरात, कारण ती जी आपल्याला सेव्हिंग काढायची बचत काढायची आहे अख्ख्या वर्षात. ठीक आहे. तर हा तुमचा 366 जो आहे तो तुमचा एन झाला. 366 हा तुमचा एन आहे. ए ची किंमत तुम्हाला माहिती आहे. ए किती आहे 10. हे काय पहिलं पद म्हणजे ए. ठीक आहे. T1. डी तर तुम्हाला माहिती आहे डी किती आहे 1 आहे. तर आपल्याकडे आता ए ची किंमत अवेलेबल आहे, डी ची अवेलेबल आहे आणि एन ची अवेलेबल आहे. एस एनचं सूत्र आपण वापरू. एस एन बरोबर n/2. आतापर्यंत सूत्र पाठ व्हायला पाहिजे ना. 2a प्लस n-1 ऑफ डी हे सूत्र आहे. आता याच्यामध्ये हे बघा एन आपल्याला माहिती आहे, ए आणि डी आपल्याला माहिती आहे आणि एस एन म्हणजे इथं 366 होईल. ठीक आहे. मग या किमती आपण टाकल्या तर काय येईल एस एन म्हणजे 366 बरोबर n/2 म्हणजे 366/2 तुम्हाला एस एन म्हणजे 366 बरोबर n/2 म्हणजे 366/2 कंसामध्ये 2 गुणिले ए ची किंमत किती आहे 10 आहे ना. तर 2a म्हणजे 2 गुणिले 10 कंसामध्ये n म्हणजे 366 वजा 1 इंटू डी किती आपला 1 आहे. या किमती आपण टाकल्या नंतर एस 366 बरोबर इथं काय कॅन्सल होतं का बघायचं आहे. होईल ना कॅन्सल. बे एक आला, हातच्याला 1 आला, 2×8 = 16, 2×3 = 6 म्हणजे 183 येतंय. 183 कंसामध्ये हे किती येतंय 2 गुणिले 10 20 येतंय कंसामध्ये 366 वजा 1 म्हणजे 365. ठीक आहे. आता हा सगळा गुणाकार येईल. एस 366 बरोबर मग यांची बेरीज काय येते आपण बघू. 183 20 अधिक 365 किती येतो 385 येतो. 385 ह्यांची बेरीज करून आणि एस 366 बरोबर आता 183 गुणिले 385 हा गुणाकार येईल आणि त्यानंतर मग एस 366 बरोबर ह्यांचा गुणाकार येईल. किती येतो ते तुम्ही करायचं हा सेपरेटली. हे बघा 70 1 मिनिट बघू द्या 455 मी देखील इथं गुणाकार केलेला आहे.
सेपरेटली. तर हे आलं तुमचं S366 बरोबर 70455. तर हे उत्तर आलं म्हणजे काय आहे की 366 दिवस जे आहेत म्हणजे ते 2016 जानेवारी ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत जे 366 एकूण वर्षभरातले दिवस आहेत त्यामध्ये हे जे 70,455 हे सानिका जे आहे तिने ही एवढी बचत केलेली, ही त्याची सेव्हिंग आहे. शेवटी उत्तर इथं लिहून देणे, वाक्यामध्ये लिहायचं. एकूण सानियाची एकूण बचत 70,455 रुपये. ठीक आहे. आता पुढचं गणित बघू आपण. काय सांगते पुढचं गणित. एक गृहस्थ आहे म्हणजे एक जेंटलमॅन आहे, रुपये 8,000 कर्जाऊ घेतले. म्हणजे त्यांनी कर्जाऊ किती रक्कम घेतली, 8,000 रुपये, आणि रुपये 1360 व्याज देण्याचे कबूल केले. म्हणजे आता हे जे कर्ज म्हणून त्यांनी 8,000 रुपये घेतलेले आहेत त्याच्यावर ते व्याज किती भरणार आहेत, 1360, आणि त्यांनी तसं ते कबूल केलेलं आहे. ठीक आहे. तर प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली. मग त्यांनी काय केलंय, 40 रुपये जे आहेत प्रत्येक हप्त्यात कमी कमी होत जातात, आणि असं टोटल रक्कम जी त्यांनी 12 मासिक हप्त्यात 12 इन्स्टॉलमेंटमध्ये त्यांनी ती भरली. तर त्यांनी दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती आहे. म्हणजे पहिला हप्ता म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि शेवटचा हप्ता म्हणजे लास्ट इन्स्टॉलमेंट किती असेल हे आपल्याला काढायचं. ठीक आहे. आता इथं प्रथम हे जे गृहस्थ आहेत, गृहस्थ जे आहेत, गृहस्थाने एकूण परतफेड किती केली परतफेड एकूण. म्हणजे हे टोटल कर्ज तर त्याला भरायचंच आहे 8,000 रुपये, प्लस त्याच्यावर त्यांनी व्याज भरले 1360. म्हणजे हे टोटल त्यांनी परतफेड केलेली आहे. त्यांनी किती आली त्याची बेरीज, 9,360 रुपये आलं का टोटल. म्हणजे ही त्यांनी परतफेड केली त्यांनी एकूण. साहजिकच त्याला ते कर्ज घेतलेलं ते तर द्यावंच लागेल त्यावर, आणि ज्याच्याकडून घेतलं त्यांनी व्याज घेतलेलं असेल 1360 रुपये. ते टोटल मिळून 9,360 रुपये एकूण परतफेड. आता हे जे डी जो आहे डी म्हणजे काय, हे 40 रुपये जे आहेत ते दर हप्त्यात एक मायनस मध्ये होतात, कमी कमी होत जातात. म्हणजे तुमचा डी जो आहे तो मायनस 40 आला. बरोबर आलं लक्षात. म्हणजे आता कॉमन डिफरन्स असणार ना, 40 रुपये दर हप्त्याला त्याचे कमी कमी होत जातात. म्हणजे डिफरन्स 40च आहे. आलं का लक्षात. म्हणून तो कॉमन डिफरन्स डी 40 आला, पण तो कमी होतो म्हणून तो मायनस मध्ये आला. आणि हे स्थिर संख्या आहे, कळलं का. हे जो फरक आहे हा स्थिर आहे. आता काय सांगितले, 12 मासिक हप्त्यात त्याने टोटल ही भरलेली आहे. किती भरली त्यांनी, 12 ह्याच्यात म्हणजे S12. तर S12 म्हणजे ते टोटल हप्ते किती, म्हणजे टोटल रक्कम किती भरली, ही भरली ना 9,360 रुपये. म्हणजे S12 ची किंमत आली ही 9,360 रुपये. ठीक आहे. आता SN चं सूत्र वापरू आपण. SN बरोबर N/2 2A प्लस N वजा 1 ऑफ D. तर इथं आपण SN म्हणजे S12, यांची किंमत 12 बरोबर N/2 म्हणजे 12/2, कंसामध्ये 2A तर माहित नाही, 2A प्लस N12 वजा 1 इंटू D. D किती आहे, वजा 40. म्हणून S12 बरोबर इथं बे 1 बे संग 12, इथं 6 येतो. 2A प्लस 12 वजा 1 11 गुणिले वजा 40. नंतर हा गुणाकार होईल यांचा. S12 बरोबर 6 2A 11 गुणिले वजा 40, तर किती येतं, 400 11 चौक 44 म्हणजे 440. ठीक आहे. नंतर S12 ची किंमत आपण टाकली नाही अजून. S12 म्हणजे 9360, मग इथं टाकू 9360, म्हणजे इथं ह्याची किंमत बरोबर 6 कंसामध्ये 2A
पुढं काय वजा 440. ठीक आहे. आता हा कंस सोडू आपण. 9360 बरोबर 6 दुने 12A. ओके. मग 6 गुणिले 440, इथं वजा चिन्ह आहे त्याचं, आणि 6 गुणिले 440 हे गुणाकार करावं लागेल आपल्याला. आहे तो 2640 गुणाकार. ठीक आहे. आता ह्या वजा 2640 ला आपण ह्या साईडला डाव्या साईडला पक्षांतर करू, तर येईल 9360 प्लस 2640, आणि इथं कोण उरल 12A. ठीक आहे. नंतर यांची आपल्याला बेरीज करावी लागेल, ह्या दोघांची. ही व्यवस्थित बेरीज करायची, मी केलेली आहे. ही ती 12,000, या दोघांची बेरीज 12,000 बरोबर 12A. आता A बरोबर 12,000 छेद 12. मग 12च्या पाड्यात 12 एक 12 एक, म्हणजे A ची किंमत किती येते तुमची? A बरोबर 1000. आता तुमच्याकडे कोणत्या कोणत्या किमती अवेलेबल आहे? A माहिती आहे तुम्हाला, D माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि SN तर ऑलरेडी माहिती आहे तुमचा, SN म्हणजे हा. ठीक आहे. आता पुढं, आता तुमची किंमत A ची किंमत 1000 आलेली. तर आपल्याला माहिती A म्हणजेच काय असतो? T1. T1 म्हणजे 1000, म्हणजे हा पहिला हप्ता आहे. आलं का लक्षात? तर तिचा पहिला हप्ता बरोबर 1000 रुपये आलाय. फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू 1000 रुपीज. ओके. आता त्यांनी पहिला विचारलाय आणि शेवटचा विचारलाय. तर शेवटचा हप्ता जो आहे त्यासाठी आपण TN चं सूत्र वापरू. TN बरोबर A प्लस किती सूत्र? A प्लस N-1 ऑफ D. आता इथं तुमचा शेवटचा हप्ता काढायचा. शेवटचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता. 12 N किती येतो? 12 इज इक्वल टू A ची किंमत किती आली? 1000 प्लस N-1 म्हणजे 12 वजा 1 इंटू तुमचा D किती येतो? वजा 40. मग हे सोडवल्यावर म्हणून T12 बरोबर 1000 प्लस 12 वजा 1 11 इंटू वजा 40. इथं बघा दोन क्रिया आल्या परत, प्लस आणि गुणाकार. कोणती क्रिया पहिली करणार? गुणाकार पहिली करणार, DMAS रूल नुसार. ठीक आहे. D12 इज इक्वल टू 1000. आता इथं बघा 11 गुणिले परत 40 तो किती येतो? 440 येतो बरोबर. आणि इथं वजा चिन्ह म्हणजे इथं वजा 440. मग यांची वजाबाकी येते किती येते? 560 येते. किती येते? 560. म्हणजे T12 बरोबर 560, म्हणजे हा शेवटचा हप्ता. शेवटचा हप्ता किती आहे? बरोबर 560 रुपये. आलं लक्षात? या दोन किमती आपल्याला विचारल्या होत्या त्यांनी. पहिला हप्ता किती आणि शेवटचा हप्ता किती? तर पहिला हप्ता त्या गृहस्थाचा 1000 रुपये, आणि शेवटचा हप्ता जो आहे तो पे करेल तो 560 रुपये आहे. ठीक आहे. आता पुढचं गणित बघू आपण. सचिनचं काय सांगितलंय? सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये, आता राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र जे असतं त्याला आपण NSC म्हणतो इंग्लिशमध्ये, किंवा अजून एक त्याला पूर्ण नाव आहे नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट. लक्षात ठेवा, नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट इंग्लिशमध्ये NSC. हे बघा तुम्ही सेव्हिंगचाच प्रकार आहे हा. हे तुम्ही आपलं पोस्ट जे आहेत, येरवडा पोस्ट माहिती आहे ना, तिथं जाऊन तुम्ही हे ओपन करू शकता. तर सचिन जे आहे त्यांनी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र जे आहे त्याच्यामध्ये काय केले? पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9000 रुपये, अशाप्रमाणे रक्कम त्यांनी काय केली? इथं गुंतवलेली आहे, इन्व्हेस्ट केलेली आहे. तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? म्हणजे 12 मंथ्समध्ये त्याची एकूण इन्व्हेस्टमेंट किती आहे? फर्स्ट इयरला 5000, सेकंड इयरला 7000 आणि थर्ड इयरला 9000 अशी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली NSC मध्ये, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये. एकूण गुंतवणूक काढायची आपल्याला 12 वर्षात. ओके. तर त्यांनी जी रक्कम गुंतवलेली आहे ही जी पहिली कोणती? पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी
7,000, तिसऱ्या वर्षी 9,000, टिंब ही क्रमिका आहे. ही काय भेटली आपल्याला? ही क्रमिका आहे. म्हणजे हा सिक्वेन्स आपल्याला भेटला. आलं लक्षात? आता या सगळ्यांमध्ये फरक कितीचा आहे बघा ना. 7,000 मधून 5,000 गेले म्हणजे 2,000. आलं लक्षात? आणि 9,000 मधून 7,000 गेले 2,000. म्हणजे त्यांचा कॉमन डिफरन्स आहे. तुमचा कॉमन डिफरन्स इथं लगेच सापडतो. डी बरोबर किती आहे तुमचा? 2,000, जो काय आहे? स्थिर आहे. शिवाय तुमचा ए किती आहे तुमचा? 5,000. ओके. आणि एकूण गुंतवणूक तुम्हाला काढायची आहे 12 वर्षातील काढायची. म्हणजे तुमचा एन बरोबर 12 येतो. इथं आता आपण एस एनचं सूत्र वापरू शकतो. एस एन बरोबर n/2 पुढं काय? 2a प्लस n वजा 1 ऑफ डी. इथं कंस बघा असा काढायचा आहे, असं लक्षात ठेवा, ब्रॅकेट. तर इथं आपण n म्हणजे 12 आहे ना, तर एस 12 बरोबर 12/2 2a म्हणजे 2 गुणिले a किती आहे? 2,000 प्लस n-1 12 वजा 1 इंटू डी. डी किती आहे तुमचा? 2,000. म्हणजे आपण काय केलं? या किमती आपण त्यात टाकल्या. नंतर हा कंस आपण सोडूया. एस 12 हे बघा इथं कॅन्सल होते. बेसंग 12 इथं 6 येतो. 2 गुणिले 2,000 प्लस 12 वजा 1 11. 11 गुणिले 2,000. ओके. आता पुढे आणखी सोडू आपण. एस 12 बरोबर 6. 2 गुणिले ए म्हणजे 5,000 आहे तुमचा, तर हे आले तुमचे 10,000 प्लस 11 गुणिले 2 22. 3 0 22,000. नंतर मग एस 12 1 मिनिट. एस 12 इज इक्वल टू 6. 22,000 प्लस 10,000 किती येतात? ही बेरीज बघा किती येते? 22 प्लस 32 येते. 32,000. ओके. तर इथं आपल्याला गुणाकार करावा लागणार. आता एस 12 बरोबर 6 गुणिले 32,000. तर एस 12 हा गुणाकार करायचा आपण व्यवस्थित. तो येतो बघा एवढा येतो. 1 दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, 1,92,000. ठीक आहे. तर ही जी रक्कम आलेली आहे 1,92,000 ही म्हणजे काय आली? म्हणजे फायनल आन्सर जे एस 12 आलंय आपलं, हे काय आलेलं आहे की 12 वर्षातील त्याची एकूण गुंतवणूक. म्हणजे 12 वर्षानंतर त्याला एवढे रुपये त्यांनी गुंतवलेत. 1,92,000. आलं लक्षात? हे फायनल उत्तर लिहून टाकायचं इथं. मग लास्टला इथं फायनल उत्तर लिहून टाकायचे. म्हणून सचिनने सचिनची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक बरोबर 1,92,000 रुपये. ओके. आता हे शेवटचं गणित बघू आपण या धड्यातलं. नंतर हा धडा आपला संपल. ठीक आहे. गणित काय बघा. एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहे. म्हणजे टोटल रांगा ज्या आहेत खुर्च्यांच्या एकूण किती रांगा आहेत? 27 रांगा आहेत. 27 रोज ऑफ चेअर्स. खुर्च्या म्हणजे काय? चेअर्स. ठीक आहे. पुढं काय? तर पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत. ओके. पहिल्या रांगेत किती खुर्च्या आहेत? 20. दुसऱ्या रांगेत किती खुर्च्या आहेत? 22. तिसऱ्या रांगेत किती खुर्च्या आहेत? 24. आता इथं बघूनच कळतं आपल्याला. याची आपल्याला सिरीज क्रमिका भेटते इथं. 20, 22, 24 कितीचा फरक आहे? 2-2चा फरक आहे ना. म्हणजे हा तुमचा डी 2 आला आणि तुमची क्रमिका आली. पुढं काय सांगतात? तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी अशा पद्धतीने केलेली आहे. म्हणजे बघा पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्यामध्ये 22, तिसऱ्यामध्ये 24, चौथ्यामध्ये काय येईल? आठवा. बरोबर. 22, 24 नंतर येईल 26, मग काय येईल? 28. म्हणजे 2-2चा फरक. ठीक आहे. अशी यांनी मांडणी केलेली आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील? म्हणजे 15वी रांग असेल, 15th रो जी असेल त्याच्यामध्ये टोटल खुर्च्या किती असतील? एन किती असेल? आणि म्हणजे 15 एन आहे.
कळलं का? आणि त्या नाट्यगृहात ते थिएटरमध्ये एकूण टोटल खुर्च्या किती असतील, आलं लक्षात? तर हे गणित आपल्याला करायचं. तर आपण पहिली क्रमिका लिहून घेऊ. तर क्रमिका भेटते आपली क्रमिका. किती खुर्च्या आहेत बघा ना, पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, नंतर किती येतात 22 खुर्च्या, नंतर किती येतात तुमच्या 24 खुर्च्या, म्हणजे टिंब अशा पद्धतीने मांडणी आहे. तर ही क्रमिका आहे. दिस इज द गिवन सिक्वेन्स. लगेच इथं डी लिहायचं, मायनस करून डी किती येतो 2. म्हणजे हा कसा आहे, स्थिर आहे ना, स्थिरच असणार. त्यांनी दिले नाही खुर्च्याची मांडणी तशा पद्धतीने त्यांनी लास्ट पर्यंत केलेली आहे. ओके, आता इथं तुमचा ए पण आला. ए किती आला तुमचा, किती आहे सांगा बरं, मनातलं मला सांगा. बघा मी सांगतो, मला 20 आहे. कुणाकुणाचं बरोबर आलं उत्तर नंतर मला सांगा तुम्ही. ठीक आहे. आता एकूण टोटल रांगा किती आहेत 27. म्हणजे हा तुमचा एन आहे. तुमचा एन किती आला 27. हे बघा मुलांना, मी बाजूबाजूला असं लिहितोय, मला जागा कमी आहे इथं. म्हणजे इथं माझा जो पोर्शन आहे लिहायचा स्क्रीनमध्ये हा छोटा आहे. तुम्ही एका खाली एक सगळ्या स्टेप लिहायच्यात. म्हणजे ही स्टेप येईल, त्याच्यानंतर खाली ही, त्याच्या खाली ही, आणि त्याच्या खाली येईल. आलं लक्षात? ओके. तर एन बरोबर किती आला तुमचा 27. तर इथं आपण पहिलं टीएनचं सूत्र वापरू. टीएन बरोबर काय सूत्र आहे टीएनचं, ए प्लस एन मायनस 1 ऑफ डी. आता तुमचा एन जो आहे, एन तुमचा हा 15, टी 15 बरोबर ए किती आहे तुमचा 20 प्लस 15 वजा 1 इंटू डी. डी किती आहे तुमचा 2. लक्षात ठेवा, हा एन हा याचा आहे, हा टोटल एन आहे. हा जो 27 आहे हा टोटल एन आहे, म्हणजे सम मधला येईल, एस एन च्या सूत्रामधला तिकडं येईल तो. तर हा हे टी मधला आहे, हे 15वी रांगेमधला आहे. तर हे सोडवल्यावर काय येईल, टी 15 बरोबर 20 प्लस 15 वजा 1 नाही 14 इंटू 2. परत सोडवलं तर टी 15 बरोबर 20 प्लस 14 दुने 28. ओके. टी 15 बरोबर, आता ही बेरीज किती येते 2 आणि 2 4 आणि हा 48 येते. टी 15 किती येत तुमचा 48. टी 15 48 येतोय. म्हणजे 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत हे बघा एवढे आहेत. मग इथं लिहायचं तुम्ही मराठीमध्ये. आता मी नाही लिहित, तुम्ही लिहायचं, हे प्रश्नामध्येच आहे ते वाक्य. तर 15व्या रांगेत एकूण 48 खुर्च्या आहे. देअरफॉर देर आर 48 चेअर्स इन द 15th रो. ओके. आता आपण एस एनचं सूत्र वापरू. एस एन बरोबर n/2 कंसामध्ये 2a प्लस n मायनस 1 ऑफ डी. सूत्र पाठ व्हायला पाहिजे ना आता. आता इथं तुमचा एस एन काय येईल, काय येईल आता तो, आता हा येईल तो एस एन म्हणजे हा येईल. हे बघा, हा टोटल खुर्च्या म्हणजे सम. म्हणजे इथं एस 27 बरोबर n/2 म्हणजे 27/2 कंसामध्ये 2a म्हणजे 2 गुणिले a किती तुमचा 20 प्लस n मायनस 1. तर तुमचा n काय 27 मायनस 1 इंटू डी. डी किती आलाय तुमचा हा 2 कंस पूर्ण. नंतर हे सोडवायचं. एस 27 बरोबर 27/2 कुठल्या पाड्यात जातो का पॉईंट मध्ये येतंय ते. पाड्यात पॉईंट मध्ये नका तसंच ठेवा त्याला, म्हणजे याला पॉईंट मध्ये नका काढू, 27/2च ठेवा. म्हणजे पुढे कॅन्सलेशनला सोपं जाईल. 2 गुणिले 20 हा येतो 40 प्लस 27 वजा 1 येतो हा 26 इंटू हा 2. ठीक आहे, ही स्टेप आलेली. ठीक आहे, ही स्टेप आलेली मग आपली. एस 27 बरोबर 27/2 40 प्लस 26 इंटू 2. आता यांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. मग एस 27 बरोबर 27/2 40 प्लस 26 इंटू 2 किती येतो 52 येतो ना. तर इथे येईल हा 52. नंतर यांची काय करू, बेरीज करू. एस 27 बरोबर 27/2 इथं इंटू 40 प्लस 52 किती येतो, हा 2 येतो आणि 5 आणि 4 9 येतो, म्हणजे 92 येतो. ठीक आहे. आता हे पाड्यात जातो क्रॉसमध्ये. बे के बे, बे चौक 8 हातच्याला 1 बेसंग 12 म्हणजे एस 27 म्हणून एस 27 बरोबर इथं उरला किती 27 गुणिले 46. मग यांचा गुणाकार करायचा. एस 27 बरोबर यांचा गुणाकार किती येतो
हा एवढा येतो बघा, 1242. आता ही जी किंमत आलेली आपली S27, ह्याचा अर्थ काय आहे की टोटल म्हणजे टोटल रांगा 27 आहेत ना, तर त्याचा सम किती म्हणजे त्या 27 रांगेमध्ये टोटल ह्या एवढ्या तुमच्या काय आहेत त्या खुर्च्या आहेत. त्यांनी प्रश्न देखील तोच विचारलेला आहे ना, अलग लक्षात. मग इथं तुम्ही इथं वाक्यामध्ये लिहून टाकायचं. तर एकूण 27 रांगेमध्ये 1242 खुर्च्या आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने हा आपला धडा संपलेला आहे. प्रॅक्टिस करा, खूप महत्त्वाचा धडा आहे हा. आणि ह्याच्यामध्ये बघा सूत्र किती SNचे सूत्र आहेत आणि बेसिकली सगळीकडे एकच फॉर्म्युला बहुतेक वेळा यूज होतोय, तो TNचा. आणि सुरुवातीचे जे तुम्हाला A काढा, D काढा, हे सोपेच आहेत ते. प्रॅक्टिस करा, खूप छान धडा आहे, बऱ्यापैकी सोप्पा धडा आहे आणि वेटेज चांगलं याला परीक्षेला, म्हणजे भरपूर याचं IMP वगैरे हे चांगले येतात. म्हणजे पेपरमध्ये ह्याचं वेटेज चांगलं आहे असं मला सांगायचं. ठीक आहे, काळजी घ्या सगळ्यांनी.